नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सोयाबीनच्या कुटारापासून आपण खत तयार केलेलं आहे, म्हणजे खत सडू घातलेलं आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये याच कुटाराबद्दल चर्चा करूया, खताबद्दल। तर प्रत्येक शेतकऱ्यांचं वेगवेगळं नियोजन असतं। तर आपल्या चॅनलला जो कोणी नवीन असेल शेतकरी मित्र तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। तर बघा शेतकरी मित्रांनो, हे फुले संगमचं कुटार आहे। बघा 2022 मध्ये मी फुले संगम पेरलेलं होतं, पूर्ण 8 एकर। तर हे कुटार जिथलं आपलं सोयाबीन निघते, म्हणजे आपल्याला सोयाबीन पिकलं होतं 85 क्विंटल आणि 85 क्विंटल कुटार निघालेलं होतं। तर ढीग बघा पहिले लय मोठा होता, माझी व्हिडिओ पण होता, आणि ढीग बघा किती लहान झाला। म्हणजे 2022 मध्ये पेरलं, 23ची बरसात गेली नाही का, आता 24ची बरसात येईल। तर 23 मध्ये तर आपण 335 पेरलं। तर बघा हे आपलं जे कुटार आहे अजूनही सडाचं आहे पूर्ण। खाली बघा, हे बघा आहे अजूनही हे सडाचं आहे कुटार। तर हे जर आपण असंच फेकलं, हे बिना सडलेलं, याच्या बुरशी येते शेतकरी मित्रांनो। हे तर आपल्याला कुटार पाहिजे सडलेलं, हे असं, हे बघा तर बुगटी झाली आहे पूर्णी। हे बघा हे असं कुटार पाहिजे आपल्याला, हे होय खत। तर आपण यावर्षी पण अजून असंच जमा करून शेतामध्ये ठेवतात ढीग मारून। अजून याच्यात आता आपल्याला काही खत टाकायचं आहे, खत टाकून अजून सडू घालायचं आहे। तर हे बघा है ना, पुरी माती होऊन राहिली आता याची। म्हणजे असं धीरे धीरे करून आपल्याला खत तयार करायचं आहे शेतकरी मित्रांनो। तुम्ही पण केलेलं असेल असंच। जर कुटार आपण फेकलं शेतामध्ये तर नक्कीच आपल्या सोयाबीनमध्ये बुरशी येईल। आणि बुरशी जर आली, ज्या सोयाबीनला गाठी राहतात, सोयाबीन जेव्हा मोठं होते, जेव्हा गाठीवर सुटते, तेव्हा त्याच्यावर बुरशी येते, खोडकिडा येते, अन्य रोगाला तो बळी पडते सोयाबीन। तर असं होऊ नये, तर म्हणून आपण यंदा काही हे कुटार फेकत नाही आहे। मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आपण हिवाळ्यामध्येच कुटार फेकणार आहोत, नंतर चणा घेणार आहोत। तर त्याच्यातही नाही फेकलं, कारण की चण्यातही बुरशी येण्याची फार दाट शक्यता असते शेतकरी मित्रांनो। तर तुम्ही पण ज्या शेतकऱ्यांनी कुटारचं खत तयार केलेलं असेल, असं ढीग मारलेलं असेल, सडाचं असेल, तर नक्की फेकू नका शेतकरी मित्रांनो। ढीग लय मोठा असतो, बुडापर्यंत पाणी जात नाही आणि काही सडतही नाही, पूर्ण सडत नाही। तर जसं हे बघा, याला काहीच नाही आहे, हे बघा पांढरी बुगदी, याच्यात बुरशी निर्माण झालेली आहे। तर असं शेतात असं फेकू नका, हे असं तयार पाहिजे खत। हे बघा हे पूर्ण सडलं आहे, याच्यात काही बुरशी लागत नाही। हे पूर्ण सडलं, याची पूर्ण माती होऊन जातात आणि आपल्या पिकाची ही सुपीकता वाढते शेतकरी मित्रांनो, नाही का। तर तुम्ही कशा पद्धतीनं खत तयार करता सोयाबीनच्या कुटाराचं, तर नक्की कमेंट करा, सांगा कमेंट करून। आणि जे मी व्यवस्थापन केलं आहे कुटाराचं खत तयार करणं, तर सांगा हे पद्धत बरोबर आहे का नाही, नाही का। आपण याच्यात कोणतंच काही टाकलं नाही आहे रासायनिक, आणि काही प्रक्रिया केली नाही आहे आपण, नाही का। तर साधं खत आहे। तर बघा अशा पद्धतीनं आहे, पण हे असं फेकू नका, याची बुरशी येते, नाही का। पुन्हा 1-2 बरसात आपण अजून जाऊ देऊ, आणि पुन्हा हे ढीग पूर्ण सडलेला आहे। ढीग लय मोठा होता, जिथलं काही आपल्याला कुटार निघत असेल तिथलंच, म्हणजे जिथलं काही आपल्याला सोयाबीन झालं, म्हणजे काही चणा झाला, जिथलंच कुटार राहते शेतकरी मित्रांनो, नाही का। हे 85 क्विंटलचं कुटार होतं आपलं फुले संगमचं, फुले संगम 726 KDS। तर अशा पद्धतीनं आपण कुटार तयार केलेला आहे। तर काळजीपूर्वक करून सोयाबीनचं कुटार शेतामध्ये फेका, नाहीतर बुरशी आली का हाती लागत नाही। जसं चण्यावर बुरशी येते तर हातीच लागत नाही शेतकरी मित्रांनो, फार ते मरतच जातो। तर आपल्या सोयाबीन पिकाला ही बुरशी येता कामा नये, कारण की सोयाबीन हे पीक आपलं खरीप हंगामात येते आणि पाणी राहते,
तर बुरशी जास्त जोर करण्याची दाट शक्यता असते. म्हणून मी सांगतो की हे खत फेकू नका शेतामध्ये. अजून एक बरसात आली, अजून याला इथंच सोडू द्या त्याच ठिकाणी. एकाच ठिकाणी राहिलं तर काही होत नाही. लहानचा ढीग मारलेला आहे. आता बघा कुटार त्या तित्तुरी होतं, इथून ढीग मारत मारत किती लहानचा केला. आता याला पुन्हा जमा करत आहो एक लहानचा ढीग, म्हणजे जेणेकरून ह्या कुटारा खालची पिकाखाली जागा येईल, नाही का. आता हे पूर्ण एक साईडचा ढीग इकडे टाकणार आहो. हे बघा दाबू दाबू ढीग इथला मोठा झाला तरी तुम्हाला दिसतच असेल, नाही का. तर हे इथून ढीग ह्यावाला ढीग याच्यावर टाकणार आहोत, म्हणजे जेणेकरून हिची जागा आपल्याला पिकाखालतं घेता येईल. तर इथेच आपण कुटार याच्या खालतं कुटार खत तयार झालं आहे. तर इथचं सोयाबीन आपल्याला बघता येईल. यंदाचं सोयाबीन इथं सोयाबीन कसं येईल, इथं बुरशी येते का नाही येत, हे पण याचं पण आपल्याला अभ्यास करता येईल शेतकरी मित्रांनो. हे बघा हे असं खत पाहिजे. हे पूर्ण खत बघा कसं तयार झालेलं आहे. आणि हे बघा हे असं सडते. हे बघा हे पाणी, याला म्हणतात खत. पण हे अजून काही तयार व्हायचं आहे. हे बघा असं आहे कुठे कुठे. अजून याच्या अंदर पण असेल तर ते यंदाच्या बरसातीत हे पूर्ण सडून जातील. तर तुम्ही नक्की कमेंट करा, नाही का. तुम्ही आता कोण्या पद्धतीने करता. काही काही शेतकरी शेतामध्ये गड्डा करून, म्हणजे 10x10चा गड्डा करून किंवा 7x7चा गड्डा करून शेतामध्येच गड्डा करतात आणि तिथे सोयाबीनचं कुटार, म्हणजे काही काडी कचरा, काही तणकटही सडू घालतात. जे काही गुंदाणी निघतात तणकटाचे, जेव्हा महिला निंदतात तेव्हा जे काही कवटे निघतात ते पण गड्ड्यामध्ये टाकतात. त्याचंही खत चांगल्या प्रकारे होते शेतकरी मित्रांनो. तर आपण तर काही गड्डा केला नाही आहे आपल्या शेतामध्ये, कोणताच गड्डा आहे नाही, जागा नाही आहे. तर असंच ढीग मारून आपण ठेवत आहोत. तर अशा पद्धतीनं केला आहे आपण. तुमची कोणती पद्धत आहे नक्की कमेंटद्वारे मला सांगा शेतकरी मित्रांनो. तर यावर्षी आपण जमाच ठेवत आहे ना. पुन्हा यावर्षी आपलं इथं सोयाबीनच आहे, नाही का. आणि तुम्ही यावर्षी काय पेरत आहे नक्की कमेंट सांगा शेतकरी मित्रांनो. कोणती सोयाबीन पेरणी करत आहे, नाही का. मी तर सांगणारच आहो व्हिडिओच्या माध्यमातून. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल नक्की लाईक शेअर कमेंट करा. आणि नक्की कमेंटद्वारे सांगा की आपली सोयाबीनचं कुटाराचं जे खत तयार करतो हे व्यवस्थापन मेथड पद्धतशीर आहे का, योग्य आहे की नाही आहे, फेकाव की नाही फेकाव, नक्की कमेंटद्वारे करा शेतकरी मित्रांनो. तर आता आपण इथेच थांबूया या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. आज पुन्हा विहिरीचं काम चालू आहे उपसणे, तिथे पाहूया पाणी लागलं का नाही लागलं. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. धन्यवाद.